पण मेघना, तू जे काही म्हणतेस ना ते खरं नाहीये. त्यामुळे या विषयावर आता पडदा पाडण्यात येत आहे. नाही आदित्य, तू हसलास, तू दुर्लक्ष केलंस किंवा मान्य नाही केलंस तरी ही फॅक्ट आहे की चित्रा तुझ्याकडे ओढली जातीये. आणि चांगुलपणाचा तुझा साधा बोलणं ही लवकरच तिला तुझं तिच्यावरचं प्रेम वाटायला लागेल आणि मग खूप उशीर झालेला असेल. तू तिला आधार दे, पण तिचा आधार होऊ नकोस. आधार दे, पण आधार होऊ नकोस. काय यार मेघना, कसलं विचित्र कोंडीत पकडलेस तुम्हाला. चित्राला नोकरीची अत्यंत गरज आहे आणि माझ्या ऑफिसमध्ये तिला पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मग आता काय करू मी? तिच्या या नोकरीला सपोर्ट करू की नको? अरे वाह, चला कॉफी तयार. आरचू कुठे? हो ना, आपल्याला ऑर्डर सोडली की सगळ्यांसाठी चहा नाही कॉफी करा, मी आलेच. काय प्रकारे काय कळत नाहीये. देसाई आहे ना ती, तिला चैन पडणार आहे का सरप्राईज दिल्याशिवाय? चला 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 चला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हे कपकेक मी स्वतः केले. तू केलेस? म्हणजे काय, मी काय करू शकत नाही की काय? नाही 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 नाही, त्यांना असं म्हणायचं होतं की एवढ्या सकाळी. हा 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 हा, मीच केले. काय सतीश, तुझा वाढदिवस वगैरे नाही ना, म्हणजे तिथीनी वगैरे? हा शे रे बाबा, माझे कुठले लाड होत आहेत? इकडनं फक्त भावांचे लाड होतात. भैया, ये बोक्या किती खोटं बोलतोयस रे. कॉफी आणि कपकेक हा तुझाच आवडता मेनू आहे ना? ओके ओके ओके, कॉफी गारवेल. बरं अर्चू, तुझं भाषण सुरू कर, म्हणजे आम्ही सगळे खायला मोकळे. हा चाल. तू भाषण करणार आहेस अर्चू? हा म्हणजे दोनच ओळी. म्हणजे एकच शब्द. अर्चू आणि एकच शब्द. हो, एकच शब्द. आणि तो स्पेशली अमित दादा आणि आदित्यसाठी. थँक्स. वेडू, ऑलवेज वेलकम. हो अमित, आणि मलाही तेच म्हणायचंय. थँक्यू सो मच. थँक्यू. बस एवढंच. काय जावई बापू, हा एवढंच? अरे हे एवढंच आम्हाला पुरणार आहे का? अर्चू काय तू ह्यांच्यासाठी केली नाहीस का? अरे आदित्य, तू चॉकलेट वाला मी माझ्यासाठी बनवून आणलं होतं ऍक्च्युली. हे का आ कर आ. अरे एक मिनिट, तू नीट आ नाही करत यार अर्चू. अरे काय आ हे बा असं नाही करायचं, बा असं करायचं. काय अरे तुला देतो मी, तुला दाखवलं.
हा आदित्य बोल. मेघना, मी आज पेन घरीच विसरलोय का? कोणतं पेन? आपलं पेन यार, तू मला गिफ्ट केलेलं तेच तर वापरतो ना मी. हा एक मिनिट थांब. एक मिनिट होल्ड कर. आदित्य, नाही इथे नाहीये रे. तिकडेच नीट बघ. डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवलं असशील. नाही, इकडे मी शोधलं सगळीकडे. असं कसं केलं यार पेन? आदित्य, तू खूप इरिटेट झालायस. प्लीज शांत हो. तुझ्या अस्वस्थतेचं कारण कळतंय मला. असं काही नाही यार, खरंच पेन सापडत नाहीये म्हणून अस्वस्थ आहे मी. ओके, तरी पण आज विषय अर्धवट सोडू नकोस. मेघना, हा विषय तू डोक्यातून काढू शकत नाहीस का? तू आल्यावर आपण बोलूया. नक्की बोलूया. बाय. चित्रा कुठे ग? बाहेर गेली अगं कुठे. कुठे? माहित नाही, मी जरा पडले होते तेव्हा म्हणाली जाऊन येते. मला येत होती झोप. मी काय जास्त नाही विचारत बस. तर जा. माई, ती नोकरी शोधते असं म्हणालात ना तुम्ही? हा, मग त्याचसाठी गेली असेल बाहेर कुठेतरी. आदित्यच्या ऑफिस मध्ये नाही का मिळू शकणार तिला परत? खरं सांगू का विजया, तसं झालं ना तर फार बरं होईल बघ. अर्थात ते तेवढं सोपं नाही राहिलं म्हणा. म्हणजे आदित्यसाठी जरा अवघडच होऊन बसलंय. काय झालंय, कन्फर्म झाल्या झाल्या हिने नोकरी सोडली आणि आता महिन्या 2 महिन्यात म्हणते मला परत करायची. तिचं कारण कितीही जेन्युइन असलं तरी रेकॉर्ड वरती धरसोडपणाच दिसतो ना. वाईट वाटतं ग बिचारीचं. हा मनोट स्वभाव तरी असा काय ग? शी, किती हा विक्षिप्तपणा, किती तापट स्वभाव याचा. आणि नवरा बायकोंचं नातं म्हणजे इतकं नाजूक असतं ना की आपण त्याच्यात काहीही करू शकत नाही. आणि दुरावलेली मनं जुळवणं फार कठीण असतं ग. माई, अगं बाई, कुठे गेली होतीस? शॉपिंगला गेले होते. भरल्या घरात आपण सारखं रडकं तोंड करून बसायचं आवडत नाही मला. म्हणून मी आता ठरवलंय की आपण एकदम आनंदात राहायचं. शाबास, छान. बरं ते हातात काय? माई, हे तुमच्यासाठी. वा, मस्त वास. अर्चू वहिनी, तुझ्यासाठी. वाव. आणि विजयाताई, हे तुमच्यासाठी. अरे वा, थँक्यू. थँक्यू चित्रा. यात परफ्यूमच्या बॉटल्स आहेत. प्रत्येकाने आपापल्या आवडीचा परफ्यूम घ्यायचा. घरात सगळ्यांसाठी आणलाय. विजयाताईंकडून मला एक्झिबिशनच्या कामाचे पैसे मिळालेत ना, आणि नोकरी सोडल्यानंतरची तशी माझी पहिलीच कमाई आहे. म्हणून म्हणलं घरात प्रत्येकाचं मन प्रसन्न करूया. छान केलंस तू. मेघना कुठे आहे? अभ्यास करत असेल ना. मी आलेच, तिला देऊन येते. आनंदी राहा आता. हो माई. खरं सांगू, चित्राचं हे आत्ताचं वागणं आहे ना, हे मला फार आवडलं. नाही म्हणजे दिवस रात्र तिने त्या मनोजसाठी नुसतं रडत बसणं म्हणजे त्या मनोजला नको तितका भाव देण्यासारखं आहे ना. हे असं आनंदात राहणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्याला सुद्धा कळू दे की तिचा सगळा आनंद हा काही फक्त त्याच्यावरच अवलंबून नाहीये, नाही का? ए, पण कळणार कसं त्याला? ही इकडे आल्यापासून तो फिरकलाय तरी का इकडे? किती हट्टीपणा करावा ना माणसाने. पण म्हणजे काय ग माई, आपण काय हे फक्त नुसतं बघतच बसायचंय का? नाना सांगत होते की नाही तिला, इतक्यात घाई करू नकोस जायची, पण ऐकलं नाही. आणि आता काय होऊन बसलं बघितलं ना. जरा धीर धरूया आपण, बघूया काय होतंय ते. चहा घे, गार होईल. पण हे जे काही आणलंय ना चित्राने ते मस्त आहे. अर्चू,
माझा गजरा पण तेवढाच छान आहे हं? बघू तुझ्या गजऱ्याचा वास काय बघू. ग? माझ्या बघू, गजऱ्याचा वास बघू. दे, दाखव ना. त्याच्यापेक्षा माझ्या गजऱ्याचा तुझा वास मला दे. जास्त छान. अगं, हिने घेतलंय. आजूबाजूच दमायला झालंय खूप. मन अस्वस्थ असलं की जास्त दमायला होतं. मस्तपैकी फ्रेश होऊन थोडा वेळ आराम कर. का फेऱ्या मारत होतीस इकडे? अरे दिवसभर एका ठिकाणी बसून अभ्यास करते ना, त्यामुळे मला पण थोडं खडल्यासारखं झालं होतं. इथेच रिलॅक्स होऊया मग थोडा वेळ. तुझी आवडती जागा आहे ना. हो, इथे थोडा वेळ शांत बसला तरी थकवा निघून जाईल. ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना? हो, कधी कधी काही गोष्टींवर मतभेद असले ना, कोणाबरोबर? कलिक बरोबर. ही काम करताना विचित्र दडपण येतं. म्हणजे आपलं मत चालवावं की कलिगचं हेच कळत नाही. आणि अशा वेळी एकमत तर होतच नसतं. मग अशा वेळी काय करायला पाहिजे? अवघडच असणार अशी परिस्थिती दोघांसाठीही. कोणी कोणाचं ऐकायचं? चित्राला माझ्या ऑफिसमध्ये पुन्हा नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. पण मेघनाच्या नजरेतून पाहिलं तर त्यामुळे चित्राचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होणार आहे. पण मेघना म्हणते तसं मला काहीच जाणवत नाही. मग खरं काय? वाह, काय मस्त दरवळतोय मोगरा. सो स्वीट ऑफ युअर मेघना. सगळा थकवाच गेला माझा. काय ग, काय झालं? चित्राने आणलेत ते गजरे. हा, बरं वाटतंय. आता बोला मॅडम, करा तुमचं लेक्चर सुरू. लेक्चर म्हणणार असेल तर बिलकुल बोलणार नाही. मग तू या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देशील. ओके बॉस. काय तर तुझा हट्टच आहे की चित्रा माझ्या प्रेमात पडली? हट्ट नाही, पण हो, पडलीये. कमाल आहे यार तुझी. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना, तर चित्राच्या झिंज्या उपटून तिला घराबाहेर काढलं असतं. चित्र माझ्या प्रेमात पडली इतक्या शांतपणे कसं काय सांगू शकतेस तू मला? तुला काहीच वाटत नाही? असं कसं होईल? सुरुवातीला खूप राग आला मला. ती स्वप्नाळ डोळ्यांनी तुझ्याकडे बघायला लागल्यावर क्षणभर डोकंच फिरलं माझं. पण मग भानावर आल्या रे मी आदित्य. आर्ट गॅलरीत गेल्यावर चित्र पाहताना आपण कसे दूर जाऊन ते चित्र निहाळतो, तसं या चित्राचं मन निहाळलं मी. माझी तिच्याबद्दल काही एक तक्रार नाहीये. ती ज्या परिस्थितीतून जातीये, ज्या प्रकारे तिचा अपेक्षा भंग झालाय, मनोभंग झालाय, स्वप्नभंग झालाय, ते लक्षात घेतलं तर चित्र म्हणजे पंख दुखावलेलं फुलपाखरू आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला.
आणि फुलपाखराच्या पंखाला जितके हळुवारपणे उपचार करावे लागतील तसंच करावं लागणार आहे आपल्याला. ती तुझ्यात तिचं स्वप्न पाहतीये, तिचा आधार पाहतीये. या क्षणी तरी ती तुझ्यात विसावा शोधतेय. आणि आदित्य, तू तिला दूर लोटलंस तरी ती कोलमडून पडेल आणि जवळ केलंस तर कायमची जायबंदी होईल. तुला खरंच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तिचा पंख बरा होऊन ती उडायला लागेपर्यंत आपण कसंही करून तिला सावरून धरायला हवं. येतंय ना तुझ्या लक्षात? मेघना, हे सगळ्यात मी नकळत तिच्या जवळ जाईन अशी भीती नाही वाटत आहे तुला? आठवतंय त्या दिवशी बेंचवर बसून मी तुझ्या डोळ्यात पाहत होते? हो, तू म्हणत होतीस की मला फक्त तुझ्याकडे बघू दे. तुझ्या डोळ्यांनी पुन्हा एकदा मला सांगितलं, तू कधीच माझ्यापासून दूर जाणार नाहीस. चित्रा, तुझी परफ्यूमची आयडिया मला सॉलिड आवडली. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू अमित दादा. तुम्हाला आवडलं ना, मग झालं. तर तसं मी सगळ्यांना चॉईस दिला होता, पण आदित्य मेघनाला द्यायचं राहिलंच आहे. काल सगळ्यांना देता देता इतका उशीर झाला, मग तुम्हाला डिस्टर्ब करायची भीती वाटली मला. मी आत्ता आणू का? हो, आण ना. आलेच. खरंच कौतुक वाटतंय मुलीचं. संसाराचं हे असं झालंय तरी सगळं धीराने घेते. एखादी असती तर तोंड वाकडं करून रडत बसली असती. निदान हसण्याचा प्रयत्न तरी करते. चांगलाय. चला, मी निघतो. काय मॅडम, तुमच्या अभ्यासाचं कुठपर्यंत आलंय? वर्षभर झोपा काढल्या, आता बसलीये जागत. नाही नाही, पण मी पण जाते आता अभ्यासाला. चला चला चला, बाय 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 बाय. बाय. होय, तू जा खरंच अभ्यासाला. माझाही नाश्ता संपला की मी पळतोच ऑफिसला. ओके, बाय. बाय. आदित्य, हे बघ ना. थँक्यू. आदित्य, हे घे ना. हे मला खूप आवडतं. ओके. थँक्स. काय झालं? काही नाही, असंच. आयुष्यात घडतं असं कधी कधी. असंच है ना. चल बाय. 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 हॅलो बाबा. जय हो मेघना.
मला एक सांगा, तुमच्या आजूबाजूला कोणी नाहीये ना? नाही, कोणी नाहीये. आणि मला माहितीये तुम्ही काय बोलणार आहात, म्हणून मीच तुम्हाला सांगते. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमचं संपूर्ण कुटुंब त्याची काळजी घेण्यासाठी आहे. तुम्हाला त्यासाठी एवढी दगदग करण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही प्लीज. मेघना, मला बाकी सगळं काही ऐकायचं नाहीये. माझ्या फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या दाढीवाल्यांनी त्या विचित्राकडे डिवोर्स पेपर्स पाठवलेत का, किंवा डिवोर्सची नोटीस पाठवली का? नाही, म्हणजे तसं असेल ना तर आपल्याला ना खूप खूप वेळ लागेल हो त्या दोघांची दिलजमाई करायला. म्हणजे मी ऍडव्होकेट केतकरांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं असे डिवोर्सचे पेपर्स नोटीस पाठवली असेल तरी सुद्धा आपण दिलजमाई करू शकतो. म्हणजे काय आहे ना, त्याला म्हणतात आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट. पण ते कधी होतं? कोर्टात केस उभी राहायच्या आधी. म्हणजे कोर्ट चान्स देतो हो त्या जोडप्याला पुन्हा एकदा जवळ यायचं. पण याच्यामध्ये ना खूप पैसा आणि वेळ जाईल की नाही हो, म्हणून मला काळजी लागली आहे. म्हणजे त्या आधीच आपण त्या दोघांना एकत्र आणायचे प्रयत्न करूया हो जोरदार. तर आली आहे का हो तशी नोटीस किंवा पेपर? अहो बाबा, शेवटी त्यांचं लव्ह मॅरेज आहे. ते भांडले असले तरी प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. मला ते सगळं नका हो सांगू, मला काही इंटरेस्ट नाही ते ऐकण्यात. मला फक्त सांगा, त्या दाढीवाल्यांनी विचित्राकडे कुठले पेपर किंवा एखादी नोटीस पाठवली आहे का? नाही, त्यांनी तशी कुठलीही नोटीस पाठवलेली नाही. जय हो, जय हो. मी म्हणाले होते ना तुम्हाला, प्रत्यक्षात तसं काहीही होणार नाहीये. बाबाजी, जय हो. बाबाजी, असं काही नाहीये. ही बातमी मला मिळाली, माझ्या जीवाला शांती मिळाली. आता मी निसंकोचपणे कुठलंही टेन्शन न घेता माझ्या कामाला लागू शकतो. जय हो, जय हो. ठेवते, बाय. बाबाजी, त्या दाढीवाल्यांनी त्या विचित्राला कुठलेही पेपर्स पाठवलेले नाहीत, कुठलीही नोटीस पाठवलेली नाही बाबाजी. जय हो बाबाजी, जय हो. असंच लक्ष असू द्या बाबाजी, असंच लक्ष असू द्या.